जिल्ह्यातले सोयाबीन जे केंद्र आहेत नाफेडचे हं. ते तर बंद झालेत, मात्र एफसीआयचे केंद्र सुद्धा बंद झाले. यावर काही तोडगा निघेल का सरकारकडून? नाही नाही नाही, हे बघा, सोयाबीनच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पाहत असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र उघडलेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी झाली. आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनची उच्चांक खरेदी झालेली आहे. इतर सर्व जिल्ह्यापेक्षा आणि मागच्या सगळ्या आकडेवारीपेक्षा जर पाहिलं तर यावर्षी मी अजून आकडा घेतला नाही, पण उच्चांक मात्र नक्की खरेदी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि अजूनही कोण्या शेतकऱ्याच्या आमच्यापर्यंत तक्रारी नाहीत की आमचं सोयाबीन मोजायचं राहिलेलं आहे. आणि एफसीआयच्या बाबतीमध्ये जे आपण सांगितलं तर एफसीआयचे केंद्र सुद्धा सुरू होते, ते जर बंद झाले असतील आणि शेतकऱ्यांचा कापूस जर त्या ठिकाणी घरामध्ये असेल तर निश्चित आम्ही आमच्या कृषी मंत्र्याकडे तशा प्रकारची मागणी लावू. जिल्ह्यातले पण बंद झाले, विदर्भातले पण बंद झाले. मी तेच सांगितलं ना की जर शेतकऱ्यांचा, आता व्यापाऱ्यांसाठी नाही आम्ही ते सुरू करणार, पण शेतकऱ्यांचा कापूस जर शिल्लक असेल तर शेतकऱ्यांसाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू. हो, जीबीएसचा धोका राज्यामध्ये वाढत आहे. हे जे आपल्या जिल्ह्यामध्ये जे यात्रा आहेत तर याच्यावर काही प्रतिबंध येणार आहे का? निश्चितपणानं जीबीएसचा धोका आणि आता सर्वदूर त्याचे पेशंट सापडायला लागलेले आहेत. आमचं केंद्रीय आरोग्य खातं जे आहे, आदरणीय आमच्या नड्डाजी, आमचे कॅबिनेट मंत्री जयप्रकाश नड्डाजीच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तत्परतेनं काम करत आहे. आम्ही पूर्ण क्षमतेनं सज्ज आहोत. राज्याचं आरोग्य खातं सुद्धा याच्यावर मात करण्यासाठी पूर्ण व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि हा जर गर्दीमुळं किंवा संसर्गजन्य म्हणून जर हा रोग त्या ठिकाणी होत असेल तर निश्चितच या ठिकाणी संबंधित डॉक्टर असतील, अधिकारी लोक असतील, यांच्यासोबत बैठक घेऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. एक मिनिट शांत. संजय राऊतांनी दावा केला की शिंदे यांची शिवसेना ही भविष्यामध्ये भाजपमध्ये विलीन होणार आहे, नाहीतर एक गट जो आहे, मोठा गट, तो कोकणातल्या एका नेत्याच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करेल. हे बघा, माननीय आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये दररोज उबाटा गटाचे नेते त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत. आजही तुम्ही बुलढाणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उबाटा गटामधले अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी यांनी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज शिवसेनेमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून आता उबाटा गट संपत चाललेला आहे. उबाटाच्या संजय राऊताच्या यांच्या पायाखालची वाळू पूर्ण त्या ठिकाणी सरकलेली आहे. आणि म्हणून आपली लोक थांबवण्याच्या ऐवजी दुसरी लोक किंवा दुसऱ्या पक्षाचं काय होईल याचं भवितव्य करणं म्हणजे मला वाटतं हे योग्य नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. शिवसेना सांभाळण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेब समर्थ आहेत. रविकांत तुपकर म्हणतात की प्रतापराव जाधव हे नशिबाने केंद्रीय मंत्री झाले, त्यांचा काही जिल्ह्याला फायदा नाही. हे बघा, मी काही कोणाचं उत्तर, ज्या लोकांनी मला मतरूपी आशीर्वाद दिलेत त्यांना त्यांच्या अडचणी असतील, त्यांच्या समस्या असतील, त्याच्यासाठी मी बांधील आहेच. आणि जिल्ह्यासाठी काय केलं मला वाटते यांनी, यांच्या सगळ्या बाकीच्या ज्या काही असतील त्या आता मी बोलत नाही. तुम्हाला माहिती, मी कोणावर टीका करत नाही. पण बुलढाण्याचा जर 6 महिन्याचा जर त्यांनी अभ्यास केला तर आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून किती कामं झालेत हे यांनी, ते बऱ्याच कार्यालयामध्ये जाऊन आंदोलनं करतात, धरणे आंदोलनं करतात. जरा इथेही जाऊन त्यांनी आरोग्य विभागाकडे जाऊन विचारणा करावी की 6-7 महिन्यात काय काम केलं. पण रविकांत तुपकरांना फक्त शेतकऱ्यांसंदर्भातच समजते काय आणि आयुष मंत्रालया संदर्भात समजत नाही का, तुम्ही जर असं म्हणताय? नाही, मला वाटते तुम्ही सुज्ञ पत्रकार आहे, तुम्हीच त्याला समजायला पाहिजे की कशा समजते की 4700चा भाव असल्यानंतर अरबी समुद्रात उडी मारायची आणि 3800 रुपये सोयाबीनचे भाव झाल्यावर घरात बसून राहायचं. कोणाला शेतीत बी किती कळते हे बी तुम्ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे.